नागपुरात 10,000 टन क्षमतेच्या एक्सट्रुजन प्रेस प्रकल्पाचे भूमिपूजन. आत्मनिर्भर भारताच्या संरक्षण सामर्थ्याला नवे बळ. नमस्कार, आपण पाहताय भारत क्राईम न्यूज 24. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पाहूयात आता सविस्तर बातमी. भारताच्या संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक पाऊल उचलत केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते नागपूर येथील यंत्र इंडिया लिमिटेडच्या अंबाझरी आयुध निर्माणीमध्ये 10,000 टन क्षमतेच्या अत्याधुनिक एक्सट्रुजन प्रेस प्रकल्पाचे भूमिपूजन आणि कोनशिला अनावरण करण्यात आले. भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली यंत्र इंडिया लिमिटेडने हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला असून संरक्षण उत्पादन क्षेत्रातील स्वदेशी क्षमतांना अधिक बळकटी देण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. ॲल्युमिनियम एक्सट्रुजन तंत्रज्ञान हे संरक्षण आणि एरोस्पेस क्षेत्रातील आधुनिक उत्पादन प्रक्रियेचा कणा मानले जाते. या प्रकल्पाच्या माध्यमातून संरक्षण उत्पादन, एरोस्पेस उद्योग, फायटर जेट्स, ड्रोन तसेच इतर अत्याधुनिक लष्करी उपकरणासाठी आवश्यक असलेल्या उच्च दर्जाच्या ॲल्युमिनियम घटकांची निर्मिती देशातच होणार आहे. त्यामुळे आयातीवरील अवलंबित्व कमी होऊन स्वदेशी उत्पादनाला चालना मिळणार आहे. याशिवाय पायाभूत सुविधा क्षेत्रालाही या प्रकल्पाचा मोठा फायदा होणार असून भारताच्या औद्योगिक विकासाला नवी दिशा मिळणार आहे. यावेळी बोलताना केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेला बळकटी देण्यासाठी अशा प्रकल्पाची गरज अधोरेखित केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर आणि विकसित भारताच्या संकल्पनेला साकार करण्यासाठी संरक्षण क्षेत्र सातत्याने नवनवीन उंची गाठत असल्याचे त्यांनी नमूद केले. ऑपरेशन सिंदूर यासारख्या मोहिमांमधून भारताच्या सामरिक क्षमतेचे आणि लष्करी सामर्थ्याचे प्रभावी दर्शन जगाला घडले असून भारतीय संरक्षण उद्योगाची जागतिक स्तरावर विश्वासार्हता वाढत असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. कार्यक्रमाला यंत्र इंडिया लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजयकुमार अय्यर यांच्यासह अनेक मान्यवर अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. हा प्रकल्प देशाच्या संरक्षण उत्पादन क्षमतेत मोठी भर घालणारा ठरणार असून आत्मनिर्भर भारताच्या स्वप्नाला अधिक सक्षम करणारा मोलाचा दगड ठरणार आहे. भारत क्राईम न्यूज 24 साठी निरीक्षक भारत देश यश शेख मॅडम.